अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार, या घडीची सर्वात महत्वाची बातमी. अजित पवार यांना महायुती सरकारमध्ये घेतल्याचा भाजपला कोणताही लाभ झालेला नाही. याउलट जनमानसात भाजपची प्रतिमा ढगाळली आहे. संघाच्या मुखपत्राने अजित पवारांना सरकारमध्ये घेण्याच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती. दरम्यान अजितदादांना विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतून बाहेर काढण्यासाठी त्या दोघांचा दबाव वाढत आहे. त्यात आज अचानक अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विधान परिषदेच्या शुक्रवारच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विजयी उमेदवारांसोबत एकत्रित फोटो विधान भवनात घेतले होते. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या फोटो फ्रेमच्या बाहेर होते. अजितदादांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. त्यामुळे महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी फोटो फ्रेम बाहेर असलेल्या अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. अजितदादांना महायुतीत आणण्याचा निर्णय अमित शहा यांचा होता. त्यांना सोबत विधानसभा निवडणूक एकत्र लढवल्या तर महायुतीला फटका बसू शकतो अशी भीती भाजप व शिंदे गटामध्ये आहे. त्यामुळे त्यांना महायुती बाहेर काढा अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्र लढले. यामध्ये अजित पवार गटाचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही. यामुळे अजितदादांना वेगळं लढायला भाग पाडून मतविभाजनाची खेळी भाजपकडून खेळली जाण्याची शक्यता आहे. यावर तुम्हाला काय वाटते? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.